नमस्कार, माझं नाव शिवम आणि जसं मी सांगितलेलं पर्सनल ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे आणि आपण आले आहोत काला घोडा फेस्टला. मस्त क्रेझी वाईब्स आणि गर्दी आहे. दिस इज डे 1 आणि 8 ते 9 फेब्रुवारीपर्यंत हा फेस्ट आहे. जस्ट लुक ॲट द क्राऊड पॅक्ड डे 1. ही गर्दी वाढतच जाणार आहे. तर आपण बघूया यातले काय काय यावर्षी स्पेशल आर्ट आपल्याला पाहायला मिळतील. लेट्स चेक आउट. आणि यांनी सांगितलंय फोटो काढा. फोटो काढतायत आणि हा आर्ट आहे कर्मावर. आणि जे एक्सप्लेनेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा QR कोड आहे तो स्कॅन करायचा आहे. गपचूप स्कॅन करा, आपलं डोकं लावू नका, कारण इकडे कोणी काही एक्सप्लेनेशन देत आहे. त्याचे आर्टिस्टने एक्सप्लेनेशन दिलं आहे ते पहा. गर्दी बघा, एवढी गर्दी बघा इथे. आणि आम्ही आलो आहोत इकडे व्हेरियस कॅरेक्टर्स आहेत, त्यांचा आवाज आहे, असा काहीतरी विषय आहे. स्पायडरमॅन, बॅटमॅन, खूप गर्दी होती तिथे म्हणून मी बॅटमॅनशी बोलायला मला वेळ नव्हता, मी बोललो नाही. आणि मस्त एकदम क्रिएटिव्ह. मला वाटतंय ना आधी लोक सर फेस्ट वगैरे नाही. अच्छा, फेस्ट वगैरे काहीच नाही. तुझं रिझन नको सांगू मला. मी इकडे आर्ट बघायला आलोय. तो काय बघायला आला त्याला कळलं नाही. मी काही नाही बघायला आलोय, मी इकडे बघतोय. लोकांना आर्टची काही घेणं देणं नाही का पडलं. इकडे सगळे फक्त छान छान तयार होऊन आले, त्यांनाच बघतात. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. त्याचा ऑफिशियल व्हिडिओ स्टोरी डिजिटल पेजवर सुद्धा येणार आहे, म्हणून योगेश आपल्याला मध्ये मिळाला होता. तर तोही तुम्ही नक्की पहा. त्याचे लिंक मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये. जसं मी सांगितलेलं, काही लोक आर्ट वाट काही बघायला आले नाही आहे. बघा हेच सगळे प्रकार आहेत. मग असे बसल्यावर मस्त गॅलरीमध्ये आणि घेतात आहे शेकोटी. आणि ही आहे मुंबई मायानगरी. इकडे बघा सेंटरला आपल्याला बाप्पा दिसतील. बाप्पाने कोळी आहेत. सेंटरला कोळी बांधव आहे. बॉलिवूड आहे, सिनेमा आहे सगळं. आणि इथे खाली सगळे मुंबईतले बघा. तो आपल्याला पगोडा दिसतोय. DY पाटील, आपला वानखेडे स्टेडियम, बाबासाहेबांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा. मुंबईतले आयकॉनिक स्पॉट्स त्यांनी इथे दाखवले. आर्ट ऑफ मुंबई. आणि इथे जिओमेटेरिकल म्हणून असं एक टॅक्सीला, जी काळी पिवळी टॅक्सी आपण म्हणायचो आधीपासून, त्याला ट्रिब्यूट देण्यात आलं आहे. आताच्या ओला उबेरच्या जमान्यामध्ये ही टॅक्सी हरवली, तर त्याच्याबरोबर अनेक त्याचे किस्सेसुद्धा हरवले आहेत. हे आहे त्याचं सांगण्याचा प्रयत्न. शॉपिंगचे दोन्ही साईडला आपल्याला स्टॉल्स दिसतील आणि मध्ये आर्ट फॉर्म्स आहे. आणि इकडे प्लीज रिक्वेस्ट आहे, तुम्ही जे काही आर्ट बघत असाल तर सगळीकडे त्यांची माहिती दिली आहे. एक चार्टसारखं ठेवलेलं आहे, त्याच्यावर डिटेल आहे. ते तुम्ही वाचा, तेव्हा ते तुम्हाला आर्ट कळणार. नाहीतर इट्स जस्ट लाईक पीपल आर कमिंग, दे आर टेकिंग पिक्चर्स. आर्टची काही घेणं देणार नाही. दिस इज द आर्ट फेस्टिवल, द ॲन्युअल आर्ट द आयकॉनिक ॲन्युअल आर्ट फेस्टिवल ऑफ मुंबई. सो इफ यू आर कमिंग हिअर, तुम्ही येत आहात तर तेवढी तरी थोडं तरी जे आर्ट फॉर्मसाठी एक आयसाईट घेऊन या, तेव्हा तुम्हाला मजा येईल. आणि जसं मी सांगितलेलं, परत आपण त्या पॉईंटला आलो जिकडनं बसून लोक फक्त शेकोटी घेतात. काय तिकडे बसून आर्ट दिसणार आहे का? मस्करी करत होतो मित्रांनो. कदाचित त्यांची जेवर बसलेले ते जोक सपाट, त्यांची कदाचित फ्रेंड्स वगैरे किंवा इतर लोक खाली फिरत असतील आणि फोटो सेशनमध्ये बिझी असतील. आणि ते लोक कदाचित थकलेसुद्धा असतील, म्हणून ते लोक आराम करत असतील तिकडे आणि वाईब्सचा मजा घेत असतील. पण वाईब तर आहे. काला घोडा फेस्टिवल खतरनाक वाईब आहे. फर्स्ट डे आहे आणि इट्स व्हायब्रंट. ॲटमॉस्फिअर इज काय म्हणतात ते, लाईव्हली. नक्कीच या, नक्कीच या. 8 फेब्रुवारीपर्यंत हे फेस्ट आहे. त्याचा आनंद नक्की घ्या तुम्ही. IST STD जे आपलं आयकॉनिक होतं आधीचं, आधी एक तर आपणच त्याला लुप्त करून टाकलं आहे. आणि आता बघा कसे लोक वेड्यासारखी त्याच्या बाहेर उभे राहून त्याच्याशी सेल्फी काढतात आहे, पोस्ट देतात आहे. बघा नाटक बघा त्यांचे. हा अंकलचं तर समजू शकतो, त्यांनी वापरला असेल. पण आता लुक ॲट द लाईन. मस्त पोस्ट दिले.
फोटो काढतात. म्हणजे STD सुद्धा आता एक आर्ट फॉर्म झाला आहे, बिकॉज तो लुप्त झाला आहे. हे फार इंटरेस्टिंग सिच्युएशन होतं. आणि हा सगळा स्टॉलचा सेक्शन आहे. भरपूर स्टॉलमध्येही आर्टवर्क्स आहेत आणि एम्ब्रॉयडरी वर्क आहे. कुर्ता, टॉप, टाय, लोणचं, व्हिनेगर, बॅग्स, लॅम्प्स, जे पाहिजे ते मिळणार आहे. कर्टन्स आहेत, हँडक्राफ्ट्स आहेत, आर्टिफॅक्ट्स आहेत, नेकलेसेस. देर इज लॉट ऑफ थिंग ओव्हर हिअर. आय डोंट नो व्हॉट्स देअर रेट अँड ऑल विल बी. कारण आता एक मुलगा भरपूर नाराज होऊन निघाला. खूप हाय प्राइसेसचा एडा बनवतात आहे. आणि हा सगळा स्टॉल आहे. मस्त आर्टवर्क आहे, पेंटिंग्स आहेत. 1500, 2000, 4000 पाहिजे तसं. आणि संगे मरमर मार्बलची नक्षीकारी फार सुंदर आहे. तर सुंदर असं चेसबोर्ड आहे हा मार्बलचा. मार्बलची गोटी, सगळे राजा वजीर, सगळे सैनिक, व्हाईट ब्लॅक. साईजेस आहेत. तर इथे भरपूर म्हणजे स्टॉल्स आहे. तिकडेही गेलो, रेट्स वगैरेची पण चौकशी केली. आणि शेवटी देशाच्या वेगवेगळ्या भागातून ते लोक आले आहे. फ्रॉम एव्हरी स्टेट. हरियाणा, राजस्थान, वेस्ट बेंगॉल, भरपूर वेगवेगळ्या ठिकाणापासून ते आले आहेत. म्हणून ते कदाचित रेट्स थोडेसे हाय वाटत आहेत. बट इट्स फाईन. तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही घेऊ शकता. बिकॉज इन दॅट इट्स अन आर्ट फॉर्म. आणि आर्ट अँड द आर्टिस्टचा जो विजन असतो त्याप्रमाणे ते रेट्स आहेत. आणि 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 या छान आहे, मजा येईल. एक चांगला टाईम तुम्ही स्पेंड करू शकता. ते मस्त एक संवाद ट्रायबल कॉन्सेप्ट म्हणून संवाद ट्रायबल कॉन्क्लेव्ह अंडर मस्त स्टॉल आहे. स्टॉल नंबर 42 जोहार हाट आणि 33 जोहार हाट. ते वारलीचे स्टफ्स आहेत इथे. मस्त मस्त पूर्ण वारली वाईब्सवाले वेगवेगळे आयटम्स तुम्हाला दिसतील. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. खूप छान आहेत आणि स्वस्तसुद्धा आहेत. नॉट ॲज कम्पेअर्ड टू अदर स्टॉल्स, बट म्हणजे नॉट ॲज हाय रेट्स ॲज कम्पेअर्ड टू अदर स्टॉल्स, बट इट्स गुड. मस्त देसी वाईब्स, वारली पेंटिंग्सवाले टारपा आहेत. वाचतात तिला, ॲक्च्युली वाचतात. खूप छान वाटतं. नक्की भेट द्या. आणि दॅट्स इट फॉर टुडे. मी अपेक्षा करतो माझा पहिला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. पहिला पर्सनल ब्लॉग आहे. स्टोरी डिजिटलचाही व्हिडिओ आम्ही टाकणार आहे. त्याचे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करून देतो. तो व्हिडिओ नक्की पहा. आणि हा एक माझा पर्सनल ब्लॉग होता, फॉर द फर्स्ट टाईम केलेला. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि नक्की या फेस्टला भेट द्या. खूप छान आहे, अप्रतिम आहे. चला भेटूया. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिस इज माय न्यू लुक. हा माझा नवीन लुक आहे. आजपासून माझ्या पर्सनल ब्लॉग्समध्ये तुम्हाला मी या इयरिंग्समध्ये दिसणार आहे. मला कमेंट्समध्ये सांगा ते कसं दिसत आहे.